पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। टपाल विभागाने कोणत्या राज्यात ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये। प्रश्न 2, राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 जूनला। प्रश्न 3, दूरसंचार विभागाने कोणत्या राज्यात इंटर सर्कल रोमिंग सेवा सुरू केली? तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू केलेली आहे। प्रश्न 4 पाहूया। चर्चेत असलेले नोंगखिलेम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये। प्रश्न 5, जून 2026 मध्ये जाहीर झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर तो 70वा क्रमांक आहे। प्रश्न 6, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उपेंद्र पी राजीव यांची। प्रश्न 7 पाहूया। महाराष्ट्र सरकारने नक्षलवादाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात कोणती विशेष मोहीम राबवली, ज्या अंतर्गत हा जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन अंतिम प्रहार। प्रश्न 8, कोणत्या राज्य सरकारने नुकतीच विकसित केलेली विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण ही योजना जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने। प्रश्न 9 पाहूया। जून 2026 मध्ये भारताचा पहिला इझी कनेक्ट अंतर्गत हब अँड स्पोक आंतरराष्ट्रीय विमान प्रवास कोणत्या शहरातून सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी येथून। प्रश्न 10, जागतिक बँकेने कोणत्या देशासाठी 100 दशलक्ष डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे? तर ते बांगलादेशसाठी। प्रश्न 11 पाहूया। 16वी ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक जून 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली कोणत्या राज्यात पार पाडली? तर ती मध्य प्रदेश राज्यामध्ये पार पडली। प्रश्न 12, शांघाय सहकार्य संघटनेचा 2026चा महिला मंच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो बिश्केक इथे आयोजित करण्यात आला होता। प्रश्न 13 पाहूया। भारतीय पासपोर्ट सेवा दिनानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार भारतीय पासपोर्ट हा प्रवासासाठीचा दस्तऐवज आहे, पण तो कशाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही? तर त्याचं उत्तर आहे भारतीय नागरिकत्वाचा। प्रश्न 14, चर्चेत असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? तर ती आपल्या भारत देशाने केलेली आहे। प्रश्न 15, अलीकडेच DRIVचे पहिले जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते MS धोनी यांची नियुक्ती केली आहे। प्रश्न 16 पाहूया। कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स देशाने। प्रश्न 17, भारताच्या पहिल्या उपग्रह आधारित लँडिंग प्रणालीच्या कार्यपद्धतीची अलीकडेच कुठे चाचणी घेण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उदयपूर इथे। प्रश्न 18, कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा। धन्यवाद।